माझ्या लाडक्या बाल मित्रांनो, वेलकम बॅक टू अवर फॅमिली ऑफ सक्सेस सायन्स अकॅडमी, वेअर मॅथ्स मेड इझी बाय प्रोफेसर कारखले एबी. वी हॅव लर्न ऑल द बेसिक्स ऑफ द प्लेन्स इन द प्रिव्हियस लेक्चर. ह्या लेक्चरला आता आपण एक्सरसाइज 6.3 दी एंड करू. वी हॅव गॉट क्वेश्चन नंबर 1. फाइंड वेक्टर इक्वेशन ऑफ द प्लेन. प्लेनचं वेक्टर इक्वेशन काढायचं, विच इज ॲट 42 युनिट डिस्टन्स फ्रॉम ओरिजिन. ओरिजिन पासनं 42 युनिट डिस्टन्स आहे. अँड विच इज नॉर्मल टू वेक्टर. म्हणजे आपलं प्लेन एका वेक्टरला परपेंडिक्युलर आहे, म्हणजे बेटा हा एन वेक्टर आहे. ओके, आय हॅव ऍक्च्युअली गॉट द फील. सो बेटा लेट्स ड्रॉ द डायग्राम. सपोज हे बघ, थोडं इमॅजिनेशन गरजेच्यासाठी आहे. कॉम्पिटिटिव्ह एक्झाम मध्ये फास्ट मध्ये जमलं पाहिजे. हा एक्स ऍक्सिस, हा वाय ऍक्सिस. सपोज हे एखादं प्लेन आहे आणि ओरिजिन पासनं हे परपेंडिक्युलर डिस्टन्स दिलं आपल्याला 42. दिस वॉज द फील्ड. आर यू अंडरस्टँडिंग? So this OP distance was 45. मग आता वेक्टर इक्वेशन ऑफ द प्लेन काढा बोलतात आपल्याला. वेन डिस्टन्स फ्रॉम ओरिजिन इज नोन. बेटा जेव्हा जेव्हा तुला डिस्टन्स फ्रॉम ओरिजिन इज गिवन, तर आपल्याला माहिती आहे आर डॉट एन इज इक्वल टू डी इज द जनरल फॉर्म, बट आर डॉट एन कॅप इज पी. काय असतं बेटा वेक्टर इक्वेशन? आर डॉट एन कॅप इज पी. अँड यू पीपल नो दॅट फिजिक्स असो नाही तर मॅथ असो, कॅप आला रे आला, युनिट वेक्टरची कन्सेप्ट आलेली आली. काय म्हणायचं? कॅप इज वेक्टर अपॉन मॅग्निट्यूड. मग बघ ना, हा वेक्टर त्यांनी दिलेला असतो, त्याचं मॅग्निट्यूड आपण काढायचं. ठीक आहे, हा वेक्टर त्यांनी दिलेला आहे. बघ ना, नॉर्मल टू वेक्टर. आपलं प्लेन एका वेक्टरला नॉर्मल आहे, म्हणजे परपेंडिक्युलर. हे ऑब्विस आहे, प्लेनचा नॉर्मल त्यांनी दिलेला आहे हा. सो बेटा एन वेक्टर इज 2i कॅप प्लस जे कॅप मायनस 2k कॅप. ऍग्री? इथनं मला त्याचं पहिलं मॅग्निट्यूड काढू आपण, मग कॅप निघल. एन वेक्टरचं मॅग्निट्यूड कॅन आय सिम्पली राईट एन इफ यू डोंट माइंड. एन वेक्टरचं मॅग्निट्यूड एन कसं काढतो बेटा? कोणत्या वेक्टरचं मॅग्निट्यूड? आपण रूट मध्ये आय कॅप वाल्या कोएफिशियंटचा स्क्वेअर प्लस जे कॅप वाल्या कोएफिशियंटचा स्क्वेअर प्लस के कॅप वाल्या कोएफिशियंटचा स्क्वेअर. फिजिक्स असं नाही तर मॅथ असो, व्हेरी बेसिक कन्सेप्ट. सो रूट मध्ये दोनाचा स्क्वेअर 4 प्लस एकाचा 1 प्लस मायनस 2चा सुद्धा 4. 4 आणि 5 आणि 4 9 चं रूट आलं 3. माझ्याकडे एन वेक्टर आहे, एन आहे. नाव आय कॅन फाइंड एन कॅप. येस ऑर नो बच्चा? सो एन कॅप इज वेक्टर अपॉन मॅग्निट्यूड, म्हणजेच एन वेक्टर अपॉन त्याचं मॅग्निट्यूड. ओके, प्लीज डू नॉट फॉरगेट द कन्सेप्ट. युनिट वेक्टर आला रे आला. कन्सेप्ट ऑफ युनिट वेक्टर वेन एव्हर यू विल हिअर, फिजिक्स असो नाही तर मॅथ असो, बेटा कोणता युनिट वेक्टर काढायचा असेल तुला, तर काय म्हणायचं? त्याचा कॅप इज इक्वल टू तो पर्टिक्युलर वेक्टरच्या डायरेक्शन मध्ये काढायचा अपॉन त्याचं मॅग्निट्यूड. क्लिअर आहे बेटा? कॅप इज इक्वल टू वेक्टर अपॉन मॅग्निट्यूड. कॅप इज इक्वल टू वेक्टर अपॉन मॅग्निट्यूड विच इज इक्वल टू वेक्टर कोण आहे बेटा? 2 1 मायनस 2. हा, ओके. वेक्टर भागिले त्याचं मॅग्निट्यूड किती रे बाळा? 3. आता हा 3 तिघांचे खाली ठेवून द्या. सो 2/3 आय कॅप प्लस जेचा कोएफिशियंट काहीच नाही म्हणजे 1 असतो. 1/3 जे कॅप मायनस 2/3 के कॅप. डन. सो बच्चा दिस इज दी एन कॅप. गेटिंग? आता मला वेक्टर इक्वेशन माहिती आहे प्लेनचं. आर डॉट एन कॅप इज पी. आर डॉट एन कॅप इज पी. डन. मग देअरफॉर आता हे पी तर 42 आहे ना बेटा. 42 कोण आहे? परपेंडिक्युलर डिस्टन्स फ्रॉम ओरिजिन विच इज पी. मग मला सांग, आर हा एक रेफरन्स वेक्टर आहे ना, त्याला काही कधी करायचं नाही. डॉट एन कॅप लिहा, विच इज 2/3 आय कॅप प्लस 1/3 जे कॅप मायनस 2/3 के कॅप विच इज इक्वल टू 42. ओके बेटा, टेक द स्क्रीनशॉट. बरेच जणांना असं वाटत असेल सर दिस स्पीड इज व्हेरी स्लो. सो ऍप मध्ये तुम्हाला माहिती आहे तुम्ही स्पीड वाढवू शकता. क्लिअर बेटा? दिस इज द फायनल आन्सर. प्लीज टेक स्क्रीनशॉट. चलो, सो बेटा वी हैव क्वेश्चन नंबर 2.
फाइंड परपेंडिक्युलर डिस्टन्स ऑफ ओरिजिन फ्रॉम प्लेन. हे पर्टिक्युलर प्लेन दिलंय बेटा. हे कोणत्या फॉर्म मध्ये दिलं? ax प्लस by प्लस cz प्लस d इक्वल टू 0. गेटिंग? अशा फॉर्म मध्ये दिलं. मग मला ह्याच्यातनं काय भेटलं रे? डायरेक्शन रेशिओज ऑफ द प्लेन ए बी सी. प्लेनचे नसतात, व्हेरी सॉरी. डायरेक्शन रेशिओज ऑफ नॉर्मल टू द प्लेन. एकदम गो स्टेप बाय स्टेप. मला काय काढायचंय? परपेंडिक्युलर डिस्टन्स ऑफ ओरिजिन म्हणजे पी काढायचंय मला. आर यू अंडरस्टँडिंग ना बेटा? काय काढायचंय? माय टार्गेट इज पी इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. ठीक आहे. मग क्या किया जाए? हे जे प्लेन आहे, मी थोडा फील देऊ. अच्छा बेटा, डायग्राम कशी काढू? की अशी काढू? दॅट पी वी हॅव टू कॅल्क्युलेट. ओके सर. व्हेनेवर विषय पीचा येईल ना बेटा, रिमेंबर दिस डायग्राम. ऑल राईट. दिस इज एक्स ऍक्सिस, दिस इज, मी नेहमी एक्स वाय प्लेन मध्ये घेतोय फॉर सिग्निफिकंट अंडरस्टँडिंग. ठीक आहे ना? ते असं काही नाही की इथंच घ्यायला पाहिजे. हॉरिझॉन्टल कसंही प्लेन असू शकतं. पण तुम्हाला माहिती इन जनरल आपण एक डायग्राम काढतो याशी. ठीक आहे. ओके. तर बेटा ह्या ओरिजिन पासून चेक 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 या इथे परपेंडिक्युलर ड्रॉप केला एन, तर हा पी आपल्याला काढायचा आहे. गेटिंग? आता त्यांनी आपल्याला हे जे प्लेन दिलं हे जनरल फॉर्म मध्ये दिलं ना, जनरल फॉर्म मध्ये दिलं. तर बेटा कम्पेअर विथ कोणासोबत? मी असं म्हणतो कम्पेअर कोणासोबत? ax प्लस by प्लस cz प्लस d इज इक्वल 0. पहिली गोष्ट म्हणजे याच्यासोबत कम्पेअर करा दिलेलं प्लेन. मग काय भेटल? देअरफॉर डायरेक्शन रेशोज डी आर. ही लिहिण्याची पद्धती आपली अशी ब्रॅकेट मध्ये टाकून देतो आपण. ओके. डी आर काय असतात बेटा? ए कॉमा बी कॉमा सी म्हणजेच a6 b is -2 c is 3. क्लिअर आहे बेटा? हे डी आर आय हॅव रिटन इन दिस वे. डायरेक्शन इश्यूज ऑफ नॉर्मल एबीसी आहे बेटा. हा जो नॉर्मल आहे ना, एन वेक्टर, आपण नाही का सपोज दिस इज दी ओरिजिन. ओके. आणि मग आपण ह्या डायरेक्शन मध्ये नाही का एन वेक्टर दाखवत. ओके. तर याचे डी आर येथे. मग बेटा मला सांग, डी आर असतील तर मला डीसी निघतील ना. आपल्याला डी आर वरून डीसी काढायची माहिती एल एम एन. कसे काढतो बेटा आपण? एल इज इक्वल टू ए अपॉन अंडर रूट ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर. आता बघ एबीसी A6, सो बेटा 6 अपॉन अंडर रूट ए चा स्क्वेअर म्हणजेच 6 चा स्क्वेअर प्लस बी चा स्क्वेअर म्हणजेच -2 चा स्क्वेअर प्लस सी चा स्क्वेअर म्हणजेच 3 चा स्क्वेअर. सो बेटा दिस विल बी 6 अपॉन अंडर रूट 6 चा 36 -2 चा 4 3 चा 9 इज 6 अपॉन अंडर रूट 36 आणि 40 आणि 9 49. सो फायनली आय हॅव गॉट 6 अपॉन 7 यल आला. ठीक आहे बेटा. यल आल्याच्या नंतर कॅन आय फाइंड यम? हा, यमला आता डायरेक्टली लिहू शकतो का ना बेटा आपण? -2 अपॉन 7. अरे येस ऑर नो बेटा? हे बघणार आहोत यन अपॉन दिस. आता आय होप यू हॅव सिग्निफिकंट प्रॅक्टिस. सो बच्चा -2 अपॉन 7 अँड एन विल बी 3 अपॉन 7, कारण खालचा फॅक्टर तर सेम आहे ना तिघांच्या बाबतीत. येस ऑर नो बेटा? बच्चा फायनली मला डी आर होते तर डीसी भेटले. येस ऑर नो? डी आर होते तर मला कोण भेटले बेटा? डीसी, जे असतात यल यम यन म्हणजेच 6/7 -2/7 आणि 3/7. ऑल राईट. डी आर होते, डीसी भेटले. आता बाळा परपेंडिक्युलर पी पाहिजे तुला, तर कार्टेशियन इक्वेशन इन द नॉर्मल फॉर्म. कार्टेशियन इक्वेशन इन नॉर्मल फॉर्म. हे जनरल आहे ना बेटा? हे जनरल आहे. बट कार्टेशियन इन द नॉर्मल फॉर्म एलिमेंट माहित असताना एल एक्स प्लस एम वाय प्लस एन झेड इज इक्वल टू पी. क्लिअर आहे बेटा? हा, मग आता आपण इक्वेट करू. आपल्याला यल माहिती आहे,
L 6/7. So बच्चा 6/7 x my can I write -2/7 y plus nz म्हणजेच plus 3/7 z is equal to p. बेटा हा आपला this has to be on the right hand side, right? So 7 on the right hand side आणि upon 7. Okay. So बेटा finally LMN आल्याच्या नंतर I have written the equation and I have adjusted हा -7 फ्रंटला घेतला पण 7/7 ठीक आहे ना. सो आता मुद्दा असा बेटा perpendicular distance from origin या 7 ला हा 7 कट होईल and it will be finally 1. Okay. So therefore that P will be 1. Okay, try to understand की बेटा हे जनरल इक्वेशन आहे. दिस डी विल नेव्हर गिव्ह यू परपेंडिक्युलर डिस्टन्स. परपेंडिक्युलर डिस्टन्स पाहिजे तर त्यासाठी काय करावं लागेल, आपल्याला याला पुढे घेऊन जावं लागेल. LMN लिहा आणि इक्वेशनला बॅलन्स करा. फॉर एक्झाम्पल 6x - 2y + 3z. हे बघ इथं स्क्रीनशॉट घे. आता लक्ष दे, कोणतंही सम आलं काय करायचं, इज इक्वल टू आता हा मायनस पुढे पाठवून दे. ठीक आहे. हे लिहिल्याच्या नंतर हे आहेत एबीसी, यांना रिअरेंज करा एल एम एनच्या बाबतीत. आता एलिमेंट तुम्हाला माहिती भागिले 7 येतो, बरोबर का नाही? म्हणजेच काय करायचं, भागिले 7 तर इथं पण भागिले 7 करावं लागेल आणि 1 येईल. अरे आर अंडरस्टँडिंग? सो इन दिस वे यू टू ऍडजस्ट, मेक दी ऍडजस्टमेंट. दिस इज DR, दिस इज इन टर्म्स ऑफ DC आणि मग हे P जे काही भेटतं ते बरोबर परपेंडिक्युलर डिस्टन्स भेटतं. या स्क्रीनशॉट. Question number 3 is find coordinates of foot of perpendicular drawn from origin to particular plane. बेटा हे जे प्लेन दिलेलं असतं आपल्याला आता LX + MY + NZ, सॉरी AX + BY + CZ + D = 0, तो +63 आपल्याला अलीकडे आणावं लागेल. मी डायग्राम काढतो. सपोज इमॅजिन कर की हे एक प्लेन आहे, हॉरिझॉन्टल प्लेन आहे. याला परपेंडिक्युलर एक नॉर्मल वेक्टर आहे दिस वे. ठीक आहे ना. प्लेन इज परपेंडिक्युलर दिस नॉर्मल. जेव्हा पण तुला प्लेन देतील नेहमी लक्षात ठेव ते जनरल इक्वेशन ऑफ प्लेन असणार आहे, ते जनरल आहे. सो त्याला 2x + 6y - 3z आणि तो +63 अलीकडे आणा इज इक्वल टू 0. ऍग्री? आता हे एक जनरल डिस्टन्स आहे. आता काय करायचं, याला कम्पेअर करा कोणासोबत, AX + BY + CZ + D इज इक्वल टू 0 सोबत. ते म्हणतात फाइंड कोऑर्डिनेट्स ऑफ फुट ऑफ परपेंडिक्युलर. सो हा जो आहे IM आहे, फ्रॉम ओरिजिन बोलले, ह्या पॉइंटला काय घेतो बेटा मी, ओरिजिन, ज्याचे कोऑर्डिनेट्स 0 0 0 आहे. अरे येस ऑर नो बेटा? हा यम तर काढायचा आपल्याला. ठीक आहे. आता मला सांग, इथनं मला DR भेटतील ना? येस ऑर नो बेटा? डायरेक्शन रेशियोज ऑफ नॉर्मल्स विच आर A, B, C विच आर 2, 6 - 3. ठीक आहे, कम्पेअर करा. ओके, XYZ चे कोएफिशियंट्स 2, 6 - 3. आता मला हे कोऑर्डिनेट्स ऑफ फुट ऑफ परपेंडिक्युलर तर M चे जे कोऑर्डिनेट्स असतात बेटा, कालच्या लेक्चरला आपण पाहिलं PL, PM, PN असे असतात. हा जो M आहे त्याचे कोऑर्डिनेट्स कालच्या लेक्चरला आपण पाहिलं. P कोण आहे, डिस्टन्स ऑफ द किंवा लेंथ ऑफ द परपेंडिक्युलर फ्रॉम ओरिजिन, हे खूप वेळा काल लिहून दिलं होतं मी. आर यू अंडरस्टँडिंग? अच्छा. आता मला काय करणं गरजेचं आहे बेटा, हा P. हा P कसा येईल, सेम मगासारखं करावं लागेल आपल्याला. आपल्याकडे DR आहेत, लेट्स फाइंड डीसीज. ओके, हे DR आहे. आता डीसीज कसे भेटतील आपल्याला, L इज इक्वल टू A अपॉन अंडर रूट A² + B² + C² म्हणजे 2 अपॉन अंडर रूट 2चा स्क्वेअर प्लस 6चा स्क्वेअर प्लस -3चा स्क्वेअर, सेम ॲज लाईक मागचा सम. आता रूट मध्ये 2चा 4, 6चा 36, याचा 9, सेम ॲज लाईक प्रिव्हियस सम 2/7 आलं. 49 रूट काय 7. यल आला म्हणजेच M will be 6/7 and N will be काय होईल बेटा -3/7. ॲग्री?
बर, आता DR वरनं DC आले, ठीक आहे, LMN आले, DR वरनं DC आले. आता विषय असा आहे, मला हा P पाहिजे, सेम मगासारखं. आता काय करावं लागेल बेटा, हे जे सम आहे, हे जे 2x प्लस 6y मायनस 3z इज इक्वल टू 63. हे जनरल आहे ना, हा जनरल फॉर्म आहे ना बेटा. हे बघ मगाशी काय केलं होतं मी, हा जनरल ना. मला तर कार्टेशियन इन द वेक्टर पाहिजे, म्हणजे LX प्लस MY प्लस NZ इज इक्वल टू P पाहिजे. अरे सर नो, वी वॉन्ट असं लिहितो मी, सो दॅट यू विल अंडरस्टँड व्हॉट वी डिड प्रिव्हियसली. बेटा वी वॉन्ट LX प्लस MY प्लस NZ इज इक्वल टू P. मग त्यासाठी काय करावं लागेल बेटा, L काय रे L, ठीक आहे, 2/7 म्हणजे मला भागिले 7 करावं लागेल ना, L M N येण्यासाठी भागिले 7. therefore 2 मी असले तर therefore divide throughout by 7. मी काय करतोय, हे बघ बेटा, हे काढून घेतले. आता हे दिलेलं होतं, मला हे पाहिजे, मी डिवाइड बाय 7 करतोय थ्रूआउट. डिवाइड थ्रूआउट बाय 7 म्हणजे काय होईल बच्चा, 2/7x प्लस 6/7y मायनस 3/7z इज इक्वल टू 63/7. ठीक आहे ना, मी यावेळेस रिव्हर्स प्रोसेस केली फॉर युअर अंडरस्टँडिंग. मग बेटा मला सांग, 2/7 कोण आहे, LX प्लस MY प्लस NZ. बघ ना, N इज निगेटिव्ह दिस वे, आणि 7×9=63. अरे सो नो इज इक्वल टू P अँड देअरफोर मी पुन्हा डब्बा करतो त्याला. आता कळलं बेटा, देअरफोर दॅट परपेंडिक्युलर डिस्टन्स इज 9. आता हे झालं प्रिव्हियस सम, जसं मगाशी केलं. हे बघ, आता स्क्रीनशॉट घे एकदा P न वाला. ओके, चला टेक द स्क्रीनशॉट. हा बेटा, आपल्याला LMN तर माहिती आहे, DC. अरे सो नो, डायरेक्शन कोसाइन्स LMN हे आपण आत्ताच काढले, किती, 2/7 त्यानंतर 6/7 आणि मायनस 3/7. LMN आपल्याकडे आहेत, P आत्ता आपण काढला. सो देअरफोर कोऑर्डिनेट्स ऑफ फूट ऑफ परपेंडिक्युलर काय तर बेटा, PL PM PN which will be P किती आहे बेटा, 9. सो 9 इंटू L ला मल्टिप्लाय करा 2/7. सो 9 इंटू M ला मल्टिप्लाय करा 6/7. सो 9 इंटू मायनस 3/7. सो 9 दुने 18, सो 18/7 कमा 54/7 आणि मायनस 27/7. गेटिंग ना बेटा. So these are the coordinates of foot of perpendicular. Yes, screenshot. So बेटा, question number 4 is reduce the equation r dot एक वेक्टर इज इक्वल टू 78 टू नॉर्मल फॉर्म अँड इज फाइंड. याचा अर्थ बेटा हे जनरल आहे, ते नेहमी जनरल देतील नॉर्मल सांगतील. तुम्हाला इथं कशाला देतील राव, हा जर का r डॉट n कॅप इज इक्वल टू p आहे असं जर असता, हा जर का n कॅप आहे असं जर का असतं, तुम्हाला लगेच तुला LMN DC भेटले असते, ही लेंथ ऑफ द परपेंडिक्युलर फ्रॉम ओरिजिन भेटला असता. दॅट्स इट. ते कधी देणार नाही तुला, नेहमी लक्षात ठेव, ते जनरल देतील तुला. म्हणजेच r डॉट n इज इक्वल टू d. हे बघ त्यांनी जे दिलंय, r डॉट 3i प्लस 4j प्लस 12k बाळा इज इक्वल टू 78. हे त्यांनी जे दिलंय ना, हे काय आहे, हे जनरल आहे. r डॉट n वेक्टर इज इक्वल टू d. अरे आपण नाही का ax प्लस by प्लस cz प्लस d इक्वल टू 0, हे त्या टाईपचा वेक्टर फॉर्म आहे हा जनरल. ठीक आहे, मग यातनं मला हा काय भेटला n आणि हा काय भेटला, दिस इज द डिस्टन्स d. सो देअरफॉर बेटा आय हॅव गॉट n वेक्टर नॉर्मल 3 प्लस 4 प्लस 12. आता मुद्दा असा आहे, हेन्स फाइंड लेंथ ऑफ परपेंडिक्युलर फ्रॉम ओरिजिन टू प्लेन. म्हणजेच मग सारखा P काढायचा आपल्याला.
आहे की नाही, लेंथ ऑफ द परपेंडिक्युलर फ्रॉम ओरिजिन टू द प्लेन. म्हणजे सेम मगासारखं सिच्युएशन. काय करावं लागेल बेटा मला, आय हॅव टू राईट इन द आर डॉट एन कॅप इज इक्वल टू पी, किंवा मगासारखं कार्टेशियन LX प्लस MY प्लस NZ इज इक्वल टू पी. आता आपण आर डॉट एन कॅप इज इक्वल टू पी ने करू, कसंही चालतं, कसंही चालतं. मग आता हा एन आहे, एन कॅप काढू. म्हणजे अगोदर काय काढावं लागेल, एन. कसा निघतो बेटा एन, अंडर रूट आय कॅप वाल्या कोएफिशियंटचा स्क्वेअर प्लस जे कॅप वाल्या कोएफिशियंटचा स्क्वेअर प्लस के कॅप वाल्या कोएफिशियंटचा स्क्वेअर. म्हणजेच रूट मध्ये 3चा 9, 4चा 16, 12चा 144. किती वेळ बेटा हे, 144 आणि 25 169. 169 हे आहे 13चं स्क्वेअर रूट. सो एन आला 13. तर बेटा मला सांग, आर कॅप एव्हरीवेअर फिजिक्स असो मॅथ्स, कॅप इज वेक्टर अपॉन मॅग्निट्यूड. सो बेटा आय विल गेट एन कॅप ॲज एन वेक्टर अपॉन एन. डब्बा करतो मी. आय होप आता पाठ झाला असेल सगळ्यांना. व्हॉट इज एन वेक्टर बेटा, दिस मच. व्हॉट इज एन, 13. सो याला 13 ने भागून डायरेक्ट लिहू का आता, 3/13 आय कॅप प्लस 4/13 जे कॅप प्लस 12/13 12/13 के कॅप. क्लिअर आहे बेटा, आय हॅव गॉट एन कॅप. ठीक आहे, एन कॅप. आता आपल्याला माहिती आहे आर डॉट एन कॅप इज इक्वल टू पी. आर यू गेटिंग. माझ्याकडे दिस वॉज ओव्हर देअर. ओके, तर आता आपल्याला माहिती आहे, आपल्याला पाहिजे, आपलं जे टार्गेट आहे लेंथ ऑफ द परपेंडिक्युलर फ्रॉम ओरिजिन, राईट. सो आर वेक्टर इक्वेशन इन द नॉर्मल फॉर्म. लिहू का असं, वेक्टर इक्वेशन इन नॉर्मल फॉर्म काय असतं, आर डॉट एन कॅप इज इक्वल टू पी. अँड वी वर हॅव्हिंग आर डॉट एन इज इक्वल टू डी. मग काय करावं लागेल बेटा मला, आर डॉट, आता हा एन कॅप तर हा आहे 3/13 आय कॅप प्लस 4/13 जे कॅप प्लस 12/13 ठीक आहे. मी काय केलं रे बेटा ऍक्च्युली, बघ ना इथं, बघ ना आपलं जे इक्वेशन दिलेलं, मी 3, 4 आणि 12ला 13 ने डिवाइड केलंय. येस ऑर नो. म्हणजेच हा जो 78 आहे पुढे 78, याला कितीने डिवाइड करावं, 13 ने. आय एम मेकिंग द ऍडजस्टमेंट ना बेटा. मी जनरल मधनं वेक्टर मध्ये जातोय, बस आय हॅव टू मेक सम ऍडजस्टमेंट. 13 ने डिवाइड करा. सो 13 6 78. येस ऑर नो. नाउ आर डॉट एन कॅप इज गुड पी. म्हणजे पी किती आला, 6. लेंथ ऑफ द परपेंडिक्युलर फ्रॉम ओरिजिन पी किती आला, 6. अरे आर यू अंडरस्टँडिंग, टेक द स्क्रीनशॉट. बेटा क्वेश्चन नंबर 5 is saying vector equation of the plane काढा passing through a point having position vector. एका पॉइंटचा पोझिशन वेक्टर हा आहे, ओके सर, अँड परपेंडिक्युलर टू वेक्टर. ते परपेंडिक्युलर आहे या वेक्टरला. म्हणजेच बेटा सपोज एक प्लेन आहे, तर तुम्हाला माहिती आहे आपलं प्लेन एका वेक्टरला परपेंडिक्युलर आहे. बघ ना, आपलं प्लेन एका वेक्टर परपेंडिक्युलर म्हणजे ऑब्विसली हा एन असला पाहिजे, एन वेक्टर. आणि तो जो पॉइंट आहे ना, तो आपण, अरे आठवते ना, पॉइंट ए घ्यायचो आपण, ज्याचा पोझिशन वेक्टर ए वेक्टर. क्लिअर बेटा, विच मीन्स ऑब्विसली इट हॅज टू बी ए वेक्टर. कोणता रे बेटा, आय प्लस जे प्लस के, आणि दिस हॅज टू बी द एन वेक्टर. 4 आय कॅप प्लस 5 जे कॅप प्लस 6 के कॅप. गेटिंग कन्सेप्ट अप्लाय करा. आणि मग तुम्हाला वेक्टर इक्वेशन इन द नॉर्मल फॉर्म, स्केलर प्रोडक्ट फॉर्म असंही बोलतात. आर डॉट एन इज ए डॉट एन. क्लिअर बेटा, आर डॉट एन इज ए डॉट एन. ओके, सो बच्चा आर डॉट व्हाट इज एन, 4 आई कैप प्लस 5 जे कैप प्लस 6 के कैप इज ए डॉट एन. डॉट प्रोडक्ट तुम्हाला माहिती आहे, पण मी तरी मांडतो. आई कॅप प्लस जे, जरा डायरेक्ट करायचंय बेटा, तुम्हाला डॉट प्रोडक्ट तसंही करता येतो, बट मी मांडतो जरा एकदा. डॉट प्रोडक्ट कसा करायचा असतो,
आय कॅप वाल्यांचा गुणाकार 1 गुणिले 4 4 प्लस जे कॅप वाल्यांचा गुणाकार जे कॅप वाल्या कोएफिशियंटचा गुणाकार 1 into 5 5 प्लस के कॅप वाल्या कोएफिशियंटचा गुणाकार 1 गुणिले 6 6 त्यातला एखादा मायनस आला असता मायनस आला असता. दॅट्स व्हेरी कॉमन सेन्स. सो बेटा 5 आणि 4 9 आणि 6 किती झाले 15. गेटिंग? So find vector equation of the plane passing through one particular point and perpendicular to the vector is this r dot 4i plus 5j plus 6. Get screenshot. So beta, the question is find Cartesian equation of the plane passing through this point and direction ratios of whose normal are. Beta, I will solve this sum by two methods. तुम्ही कोणतीही वापरू शकता. ठीक आहे? ओके बेटा. चलो. मी दोन्ही मेथड घेतो. मी एकदा वेक्टर वाली घेतो, एकदा कार्टेशियन वाली घेतो. ओके? एकदा वेक्टर आणि एकदा कार्टेशियन. ठीक आहे? बेटा फाइंड कार्टेशियन इक्वेशन ऑफ द प्लेन ह्या पॉइंट मधनं पास होते. म्हणजेच तुला इथनं हे वेक्टर भेटेल का बेटा? येस. विल बी मायनस आय कॅप प्लस 2j कॅप प्लस 3k कॅप आहे की नाही? ज्या पॉईंट मध्ये जाते पोझिशन वेक्टर. डायरेक्शन रेशो ऑफ द नॉर्मल आहेत तर नॉर्मल वेक्टर लिहू शकतो का नाही बच्चा तू? काय लिहू शकतो? 0 आय कॅप नाही लिहिलं तरी चालतं, बट 0 आय कॅप प्लस 2j कॅप प्लस 5k कॅप. ठीक आहे? मग आता इक्वेशन तुला माहिती आहे आर डॉट एन इज ए डॉट एन. आर डॉट एन इज ए डॉट एन. मग बेटा आर डॉट एन काय रे? 0 आय कॅप. अच्छा त्यालाच लिहू सिम्पली 0 नाही लिहिलं तर चालतं 2j कॅप प्लस 5k कॅप इज इक्वल टू ए डॉट एन दोघांचा डॉट मायनस 1 into 0 0 2 into 2 is 4 3 5 15 15 आणि 4 बेटा 19. ओके बर. परंतु ते बोलले कार्टेशियन इक्वेशन. फक्त मी मेथड वेक्टर वापरून इथपर्यंत आलो. तर बेटा तुला एक गोष्ट माहिती आहे आर ला आपण काय लिहू शकतो बेटा? एक्स आय कॅप प्लस वाय जे कॅप प्लस झेड के कॅप. अरे तो एक रेफरन्स वेक्टर आहे ना, तो एक व्हेरिएबल पॉइंटचा वेक्टर आहे. डॉट प्रोडक्ट विथ 2 जे कॅप प्लस 5 के कॅप आन्सर इज हे बघ ना इज इक्वल टू 19. आता डॉट प्रोडक्ट तुम्हाला माहिती आहे 2 into x विल बी 2x y. अच्छा व्हेरी सॉरी बेटा इथं आय कॅप नाहीच आहे. अरे बघ ना बाबा आय कॅप वाल्यांचं गुणाकार इथं आय कॅप नाहीच आहे. सो आन्सर इज 0. इथं 0 आहे ना, सो काहीच नाही म्हणजे 0चा x सोबत 0. जे कॅप वाल्यांचा y गुणिले 2 2y. के कॅप वाल्या कोएफिशियंटचा z गुणिले 5 5z. क्लियर आहे बेटा? ओके इज इक्वल टू 19. ओके इज इक्वल टू 19. और याला असं लिहू शकता तुम्ही और 2y प्लस 5z तो प्लस 19 अलीकडे घ्या आणि इज इक्वल टू 0 करा. क्लियर आहे बेटा? सो दिस इज युअर आन्सर. ह्या मेथडने सुद्धा तेच येईल. ठीक आहे ना? वेक्टर मेथडने कार्टेशियन पर्यंत आलो. आता कार्टेशियन मेथडने करू म्हणजे ही सोपी आहे ना ऍक्च्युली शॉर्टकट मध्ये. कशी? तर बेटा a इंटू x मायनस x1 प्लस b इंटू y मायनस y1 प्लस c इंटू z मायनस z1 इज इक्वल टू 0. मग इथं तुला दोनच गोष्टी माहित पाहिजे असतात. कोणत्या? ABC म्हणजेच DR आहे का नाही बेटा? डायरेक्शन रेशोज जे काय असतात A B C. बघ ना डायरेक्शन रेशो ऑफ द नॉर्मल आर 0 to 5. फक्त आपण असं लिहितो त्यांना 0,2,5 ह्या ब्रॅकेट मध्ये असं. ठीक आहे ना? प्रेझेंटेशन आहे बाकी काहीच नाही. ABC आहेत. आता x1 y1 z1 काय हा पॉइंट x1 y1 z1. ओके जो पॉइंट आहे ना तो असतो x1 y1 z1. हे काय त्यांनी दिलेलं आहे आपल्याला which is -1 2 3.
मग ABC आणि X1 Y1 Z1 इथे टाकून द्या. सो देअरफॉर A च्या जागी 0 इंटू ब्रॅकेट X मायनस X1 ला -1. आता लक्ष दे बेटा. याचं करावं लागेल X मायनस -1 झालं प्लस B ओके झालं प्लस B कोण आहे बेटा? B इज युअर 2 ओके इंटू दिस ब्रॅकेट Y मायनस Y1 हे बघ Y वजा Y1 किती रे बेटा 2 ओके प्लस C इंटू ब्रॅकेट Z मायनस Z1 इज 3 ओके C5 आहे व्हेरी सॉरी छोटे छोटे मिस्टेक्स हे बघ A इंटू X मायनस X1 A वॉज 0 इंटू ब्रॅकेट X मायनस X1 वॉज -1 plus B which means plus 2 into bracket Y minus Y1 is 2 plus C म्हणजेच 5 into bracket Z minus Z1 is 3 is equal to 0 सोडवायला 0 आहे या की टर्म उडाली 0 मुळे मग 2 into Y will be बेटा 2Y 2 into minus 2 minus 4 अरे yes or no minus 4 plus 5 into Z 5 Z 5 गुणिले -3 minus 15 सो बच्चा 2Y प्लस 5Z हा -4 -15 -19 इज इक्वल टू 0 सो 2Y प्लस 5Z -19 इक्वल टू 0 कसंही करा कन्सेप्च्युअल क्लिअरिटीसाठी मी दोन्ही मेथड दिल्या बेटा तुला एक वेक्टर बाय एक वेक्टर मेथड आणि एक कार्टेशियन मेथड टेक द स्क्रीनशॉट क्वेश्चन नंबर 7 is find Cartesian equation of the plane passing through height point and parallel to xy plane interesting sum बेटा आपण काय करू एक डायग्राम काढू सो दॅट यू विल अंडरस्टँड मी काय करतो की बच्चा याला एक्स म्हणतो याला वाय म्हणतो याला झेड म्हणतो फॉर सिम्प्लिफिकेशन हा आडवा एक्स ऍक्सिस हा वाय ऍक्सिस म्हणजे माझं जे फरशीचं प्लेन आहे खालचं हे हॉरिझॉन्टल प्लेन आहे ते एक्स वाय प्लेन गेटिंग आणि इक्वेशन ऑफ द प्लेन विच पासेस टू दिस पॉइंट अँड पॅरलल टू एक्स वाय प्लेन बेटा माझं प्लेन एक्स वाय ला पॅरलल आहे म्हणजेच माझं प्लेन एक्स वाय प्लेन मध्ये आहे आय रिपीट माझं प्लेन एक्स वाय ला पॅरलल आहे म्हणजे ते एक्स वाय मध्ये आहे ना येस नो माझं प्लेन एक्स वाय ला पॅरलल आहे म्हणजे माझ्या प्लेनचा नॉर्मल एक्स वाय ला परपेंडिक्युलर आहे कन्सेप्ट कळली बेटा माझ्या प्लेनचा नॉर्मल वेक्टर एक्स वाय ला परपेंडिक्युलर त्याच्यावरचा मला एक पॉईंट त्यांनी दिलेला आहे प्लेनवरचा जो पॉईंट आपण घेतो ए त्याचा पोझिशन वेक्टर ए वेक्टर आहे की नाही हा पॉईंट दिला म्हणजे मला ए वेक्टर भेटल बरं दे आर आस्किंग अबाउट कार्टेशियन तर तुम्हाला माहितीये कार्टेशियन विचारले ना मग आता तुम्हाला माहितीये वेक्टर पण वापरू शकता आर डॉट एन इज इक्वल टू ए डॉट एन पण ते थोडं लेंदी पण कार्टेशियन इक्वेशन मगाचा हा राईट हँड साइड वाला फॉर्म सोपा आहे ना तुला फक्त पॉईंट आणि डीआर पाहिजे येस ऑर नो आता हा जो पॉईंट आहे हा काय असतो बच्चा x1 y1 आणि z1 आणि हा जो नॉर्मल वेक्टर आहे याचे डीआर काय येतील रे बेटा हा मी डीसी काढू शकतो ना अँड आय कॅन पुट डीआर डोंट वरी मला सांग हा एक्स वाला परपेंडिक्युलर आहे म्हणजे हा एक्स सोबत 90 वाय सोबत 90 बघ लक्ष दे बेटा डीसी काढू आपण यल इज कॉस अल्फा चला एक्स सोबत अँगल किती भेटायचा 90 विच मीन्स cos 90 and it is 0 बेटा m is cos beta which means बघ ना y सोबत पण 90 cos 90 त्याला 0 n is cos gamma z ला पॅरलल आहे ना सो cos 0 बच्चा cos 0 is 1 आर यू एग्री आय हॅव गॉट एलिमेंट गेटिंग आता मला जे इक्वेशन आहे ते माहिती आहे ना a इंटू हे बघ ना कार्टेशियन इक्वेशन a इंटू एक्स मायनस x1 प्लस b इंटू y मायनस y1 प्लस c इंटू z मायनस z1 इक्वल टू 0 हे मला माहिती आहे बाळा डायरेक्शन रेशोज आणि डायरेक्शन कोसाइन्स आर प्रोपोर्शनल अरे सॉर नो आता लक्षात आहे जर का माझ्याकडे हे यल यम आणि एन आहेत ओके सो आय कॅन यूज यल यम एन इन बाय रिप्लेसिंग ए बी सी आर यू अंडरस्टँडिंग अरे बाबा डी आर अँड डीसी आर प्रोपोर्शनल टी आर अँड डीसी आर प्रोपोर्शनल सो आय विल टेक ए बी सी ॲज therefore आता बघ ना तुम्हाला समजा इथे वापरायचं असेल तर असं का
can I write or L into bracket x minus x1 plus m into bracket y minus y1 plus n. आता कळलं? Why? Because dr and dc are proportional. Okay, dr and dc are proportional. So never get confused in such a type of sum. L M यांच्या ऐवजी ABC किंवा ABC च्या ऐवजी LMN वापरा. टाकून द्या L च्या जागी 0. सो बेटा x मायनस x1 किती आहे 7. चला m म्हणजे 0. सो प्लस 0 इंटू ब्रॅकेट y वजा y1 किती बेटा 8 अधिक n किती 1. सो प्लस 1 इंटू ब्रॅकेट z मायनस z1 is 6 इक्वल टू 0. 0 असल्यामुळं मल्टिप्लायर ही टर्म उडाल्या. which means z minus 6 equal to 0. Okay, will be the equation of this plane. किंवा z is equal to 6. Whenever such a type of sum will come, एका पर्टिक्युलर म्हणजे लाईक तुमचं प्लेन कोणत्याही प्लेन मध्ये हॉरिझॉन्टल वर्टिकल वगैरे डायग्राम ने इमॅजिनेशन कर गेटिंग आणि ए बी सी ला एल एम एन ने रिप्लेस करा. दॅट्स इट. क्लिअर आहे? टेक दिस स्क्रीनशॉट. बेटा नेक्स्ट क्वेश्चन इज 8th one. The foot of perpendicular drawn from origin to the plane is this. Find vector equation of the plane. म्हणजे सपोज एखादं प्लेन आहे आणि ओरिजिन पासून परपेंडिक्युलर टाकला. सपोज दिस इज युअर ओरिजिन 0,0,0. तर तो जो फुट ऑफ परपेंडिक्युलर आहे m इज 1,0,0. क्लिअर आहे बेटा? सपोज दिस इज द फुट ऑफ परपेंडिक्युलर दे हॅव गिवन. व्हॉट आर दे आस्किंग? फाइंड वेक्टर इक्वेशन ऑफ द प्लेन. ओके, आता ओरिजिन पासून टाकले तर r डॉट n इज इक्वल टू a डॉट n नाही, r डॉट n कॅप इज इक्वल टू p बिकॉज वी विल गेट लेंथ ऑफ द परपेंडिक्युलर. कळलं बेटा? येस. सो I will get length of the perpendicular जो p असतो will be OM by distance formula. Agree? चलो by distance formula रूट मध्ये x coordinate मधल्या x coordinate चा फरक 0 minus 1 चा स्क्वेअर, y चा फरक 0 minus 0 ब्रॅकेट चा स्क्वेअर प्लस z वाल्यांचा फरक त्याचा स्क्वेअर will be into रूट एक minus 1 चा स्क्वेअर 1 plus 0 plus 0 so root of 1. So finally I have got that p to be 1. Length of perpendicular. Are you understanding? Okay. What is my target data? Find vector equation. R dot n cap is equal to p. अच्छा माझ्याकडे p आहे, राईट? मग आता मला सांग, हा जर का माझ्याकडे आहे, तर कॅन आय से तो जो n cap आहे याच्या अलॉंग युनिट वेक्टर, ओके, n cap will be. आता बघ ना, मला 1 minus 0 0 minus 0. So simply I can write I cap 1 I cap only. Are yes or no? So it will be किंवा एक तर तो पहिली गोष्ट ओरिजिन मधनं पास होत आहे. Whenever there are any 2 points, आपण वेक्टर इक्वेशन ऑफ द लाईन पाहिलं होतं बघ, पासिंग थ्रू एनी 2 points, r is equal to a plus lambda b minus a. So lambda b minus a म्हणजेच तो जो b वेक्टर विच इज पॅरल वेक्टर टू धिस लाईन, कळतंय का? विल बी b minus a म्हणजेच 1 minus 0 हे 2 तर 0 0 1 minus 0 means 1 I cap only. Are you understanding? So simply तो जो नॉर्मल वेक्टर आहे ना, that normal vector will be I cap. Okay, so obviously n चा magnitude 1 येईल. You can write n cap is equal to this way. आणि बेटा तो जो n cap आहे ना, तो सुद्धा काही I cap only. आता कन्सेप्च्युअली कळलं? म्हणजेच वेक्टर इक्वेशन जे तुला पाहिजे ते होईल r dot n cap is equal to p. Okay, which means r dot n cap is only I cap and length of the perpendicular is 1. This is your answer. Clear बेटा? या स्क्रीनशॉट. So beta question number 9th is find vector equation of the plane passing through this point and parallel to the vectors. म्हणजे दोन वेक्टर प्लेन मध्ये आहेत आणि प्लेन या पॉइंट मधनं जाते. सर एक डायग्राम को निकाला जाए. बेटा मी कन्सेप्ट शिकवताना ही डायग्राम काढून दिली आठवते का? इन दिस वे की सपोज तुमचा सपोज हा एखादा पॉइंट आहे त्यातनं आपलं प्लेन पास होतं आणि दोन वेक्टर आहे. सपोज याला म्हणू b1 वेक्टर, याला म्हणू
B2 वेक्टर अशी टाइमपास डायग्राम केली होती आपण. B1 क्रॉस B2 फिरवलं तर नॉर्मल वेक्टर भेटल. कसा? अरे आठवतंय का बेटा? B1 क्रॉस B2. सर B2 क्रॉस B1 नाही चालणार. चालेल ना, काही अडचण नाही. Direction will be opposite only. Okay. In general, in this way we had calculated. So बच्चा parallel to the vectors. मग आता याला काय म्हणू आपण? B2 वेक्टर. आणि याला काय म्हणू? B1. तुम्ही जर नोटबुक मध्ये व्यवस्थित लिहा. हा, त्याला B1 लिहा, याला B2 लिहा, काही अडचण नाही. Which means that n will be B1 क्रॉस B2. आणि तुम्हाला माहिती आहे क्रॉस प्रोडक्ट कसा काढायचा? I J K. B1 चे 4 -1 3 आणि B2 चे 1 1 1. सोडवा. So I cap into bracket -1 into 1 -1 minus 1 into 3 is 3 minus J cap into bracket 4 into 1 is 4 minus 1 into 3 3 plus K cap into bracket 4 into 1 is 4 minus 1 into -1 is -1. ह्या मायनस सोबत होईल +1. सो बच्चा n vector normal vector will be -1 minus त्याला -4 I cap. 4तून 3 गेला 1 म्हणजेच मायनस J cap. 4 आणि 5 K cap. डन. आय हॅव गॉट n. सो बच्चा वेक्टर इक्वेशन पॉइंट मधून जाणार आणि n असताना तुम्हाला माहिती r डॉट n इज a डॉट n. सो बच्चा r डॉट n इज a डॉट n. a डॉट n एकदा काढू आपण. पॉइंट हा आहे ना. सो बच्चा a वेक्टर जो आहे याला कॅन आय राईट -2 I cap प्लस 7 J cap प्लस 5 K cap. क्लिअर आहे बेटा? आता मला सांग a आणि n दोघांचा डॉट -2 -4 झाले प्लस 4 2 8 7 -1 झाले -7 5 5 25 इक्वल टू 8 मधून 7 गेला +1 25 मध्ये ऍड झाले 26. अच्छा. सो फायनल आन्सर इज r डॉट. ओके. n किती आहे बेटा? हे काय -4 I cap -J cap आणि प्लस 5 K cap is 26 is your final answer. Yes, screenshot. But question number 10 is find Cartesian equation of the plane. R is equal to this plus lambda this plus mu this. Such a vectors have been given. हे कोणत्या फॉर्म मध्ये दिलं बेटा आपल्याला? हे त्यांनी असं दिलं ऍक्च्युली R is equal to this is the vector plus lambda a plus अच्छा in the form a plus आपण ज्या पद्धतीने शिकलो ना lambda b1 plus mu b2. बेटा प्लीज फोकस ऑन दिस. त्यांनी कशा पद्धतीने दिलं की B1 आणि B2 म्हणजे आपलं प्लेन दोन वेक्टरला पॅरल आहे. हे सेम सारखं आहे वेक्टर मध्ये. ही अशी सिच्युएशन आहे बेटा की जो पॉइंट आहे ए ज्याचा पोझिशन वेक्टर ए वेक्टर तर तो हा आहे. ओके. B1 आणि B2 हे जे दोन वेक्टर्स वी हॅड शोन हा B1 आणि इकडे दाखवलं होता ना आपण B2. अरे आर यू अंडरस्टँडिंग? काही बदल नाही बेटा. हे सेम सारखं आहे B1 क्रॉस B2. इमॅजिन झालं? ओके. पॅरामेट्रिक फॉर्म अशा पद्धतीने त्यांनी आपल्याला म्हणजे प्रेझेंटेशन त्यांनी दिलंय राईट. आता मला सांग बेटा वेक्टर आपलं कार्टेशियन काढायचंय तर अगोदर मला वेक्टर फॉर्म तर काढू लागेल ना स्केलर प्रोडक्ट फॉर्म मध्ये. गेटिंग? सो त्यासाठी n वेक्टर आपण एकदा काढू. इथं ए वेक्टर जो आहे तो कोण आहे बेटा? 5 I cap -2 J cap. ओके. आता n काढू आपण which is B1 क्रॉस B2. ओके. चला B1 चे हा B1 आहे हा बेटा. ओके. हा B1 आहे आणि हा B2 आहे. ऑल राईट. चलो. सो बच्चा B1 1 1 1 1 1 1 B2 चे 1 -2 3. चलो क्रॉस प्रोडक्ट. सो बच्चा I cap into bracket
1 into 3 is 3 minus 2 into 1 is minus 2 s worth plus 2 minus g cap into bracket 1 into 3 is 3 minus 1 into 1 is 1 plus k cap into bracket 1 into minus 2 is minus 2 minus 1 into 1 is 1. ठीक है ओके मग n वेक्टर विल बी 3 आणि 2 5 सो 5 i cap 3 1 गेला 2 म्हणजेच minus 2 j cap minus 2 minus 1 minus 3 so minus 3 k cap agree. बरं आता आपल्याला वेक्टर इक्वेशन माहिती आहे r डॉट n इज a डॉट n r डॉट n is a डॉट n ओके विच मीन्स शेवटी मला कार्टेशियन पाहिजे सो आर ला काय लिहितो बेटा आपण जनरली अरे आठवते ना कोणता एक पॉइंट असतो पी ओके हा जो पॉइंट पी आहे जनरल त्याचे कॉर्डिनेट्स काय होतं आपण एक्स कॉमा वाय कॉमा झेड त्याचा जो पोझिशन वेक्टर आहे आर त्याला काय लिहितो आपण एक्स आय कॅप प्लस वाय जे कॅप प्लस झेड के कॅप चा डॉट प्रोडक्ट विथ व्हेर इज एन वेक्टर ठीक आहे वरती 5 आय कॅप मायनस 2 जे कॅप मायनस 3 के कॅप इज इक्वल टू ए डॉट एन आता हे बघ ना हा ए आणि हा एन आहे दोघांचा डॉट 5 गुणिले 5 25 ओके बर मायनस टू झाले प्लस 4 मायनस थ्री किती झाले बेटा 9 ऍग्री ए डॉट एन आता एक्स आता या दोघांचा डॉट एक्स इंटू 5 बच्चा इट विल बी 5x वाय इंटू मायनस 2 y z इंटू मायनस 3 z इज इक्वल टू 25 आणि 4 29 आणि 9 38 गेटिंग सो फायनली दिस इज द कार्टेशियन इक्वेशन ओके वेक्टर मधून आपण कार्टेशियन मध्ये लिहून टाकलं घ्या स्क्रीनशॉट ओके सो बच्चा लास्ट क्वेश्चन 11th from the exercise 6.3 find vector equation of the plane which makes intercept 1 1 1 on the coordinate axis which makes so बच्चा हे एक प्लेन आहे आता आपण मी एकदा 3D सिस्टम काढतो म्हणजे यू विल अंडरस्टँड हे बघ सपोज एक्स वाय झेड हे 3 ऍक्सिस मध्ये दाखवले एक प्लेन काय करतं बेटा तिन्ही ऍक्सिसला कट करतंय 1 1 1 असे इंटरसेप्ट आहेत एक एक डिस्टन्सला फ्रॉम द ओरिजिन हा ओरिजिन आहे ओके बेटा फ्रॉम ओरिजिन ते 1 1 1 डिस्टन्सला तिघांनाही कट करतंय सो विल इट बी ओके इफ आय शो अ प्लेन लाईक दिस ओके लेट्स इमॅजिन अ प्लेन इज लाईक दिस ओके ह्याने काय केलं तिन्ही ऍक्सिसला म्हणजे एक्स ऍक्सिसला सुद्धा 1 वर कट केलं तर याचे कोऑर्डिनेट्स काय होतील या पॉइंटचे त्याला पॉइंट ए म्हणतो मी 1 0 0 त्याने वायला पण कट केलं सो बच्चा ह्या पॉइंटला मी म्हणतो पॉइंट बी मग त्याचे कोऑर्डिनेट्स काय होतील 0 1 0 अरे बघ ना राव वायचा 1 घे बाकी दोघं 0 झेडला पण टच केलं त्याने विच मीन्स सी चे कोऑर्डिनेट्स काय होतील 0 0 1 ऍग्री माता हे जे प्लेन आहे त्यावरती हे 3 पॉइंट्स आहे का नाही वेन 3 पॉइंट्स आर देअर आपण ज्या पद्धतीने शिकलो होतो बघ मी तुम्हाला असं डायग्राम दिली होती एक when 3 points were there असं प्लेन केलं होतं का अच्छा लेट्स इमॅजिन दॅट दिस इज द प्लेन ओके अँड वेन यू पीपल वर हॅव्हिंग 3 पॉइंट्स मी काय केलं होतं बेटा टच एक टच एक टच एक असे 3 पॉईंट घेतले होते मी आणि इथे एक पी वेक्टर दाखवला होता हा ज्याचा पोझिशन वेक्टर आर असतो आहे की नाही याला मी बोललो होतो ए इथे मी बोललो होतो बी इथं बोललो होतो सी बेटा आर यू अंडरस्टँडिंग ए चा पोझिशन वेक्टर ए या बी चा बी आणि या सी चा सी ऍग्री असं आणि मग आपण काय बोललो होतो की बाबा 3 वेक्टर्स हे बघ ना एपी एबीसी आर्को प्लॅनर आणि मग बॉक्स प्रोडक्ट 0 काय वापरतो बच्चा आपण बॉक्स प्रोडक्ट 0 हे रिलेट दिस टू दिस सो बच्चा बॉक्स प्रोडक्ट कोणता एबी एबी आणि एसी क्लिअर आहे बेटा
हे व्हिज्युअलायझेशन करायचं आणि पटकन करा. हे डायग्राम फक्त तुम्हाला अंडरस्टँडिंग साठी. नोबडी विल आस्क यू फॉर द डायग्राम. एक्झाम साठी नाही, हे फॉर युअर अंडरस्टँडिंग ओनली. ओके, रिलेट दिस डायग्राम विथ दिस. सो बच्चा एपी म्हणजेच एपी डॉट एबी क्रॉस एसी. आता आपल्याला माहिती आहे की वी कॅन राईट इट इन द फॉर्म ऑफ डिटर्मिनंट. सो कसंही सोडू शकतो आपण. मी एबी क्रॉस एसी, आता हे सगळे काढू आपण. एबी वेक्टर काढू आपण, नॉर्मली पण काढू शकतो, काय अडचण नाही. सो इट विल बी बेटा बी मायनस ए. ओके, बर पॉइंट्स आहेत, तर कॅन आय राईट दोस 3 वेक्टर्स. सो बच्चा दॅट ए वेक्टर विल बी पॉइंट ए चा ओनली आय कॅप. ओके, छोटा बी वेक्टर विल बी जे कॅप आणि सी वेक्टर इज के कॅप. आर यू अंडरस्टँडिंग? मी तिघांचे पोझिशन वेक्टर लिहिले, व्हेरी इझी. चला बी मायनस ए, याच्यातनं हा वजा करा. सो जे मायनस आय, दॅट्स इट. जे कॅप मायनस आय कॅप. अरे आर यू अंडरस्टँडिंग? हा झाला एबी. चला एसी काढा. सो बच्चा एसी वेक्टर इज सी मायनस ए. सी मधून याला वजा करा. सो के मायनस आय. एबी क्रॉस एसी काढू आपण. एबी चा क्रॉस प्रोडक्ट विथ एसी तुम्हाला माहिती आहे कसं करायचा? आय जे के. एबी चे कोएफिशियंट्स, एबी वेक्टर चे कोएफिशियंट्स. चला याला अगोदर आय नंतर जास्ती सवय ना आपली. चला मग याला लिहू मायनस आय कॅप प्लस जे कॅप. याला पण लिहू मायनस आय कॅप प्लस के कॅप. रिअरेंज करू, राईट. चलो एबी चे -1 1 0, एसी चे -1. ओके बेटा, -1 0 1. अरे बघ ना, जे नाहीये केचा 1. चला सोडवा याला. सो बच्चा आय कॅप इंटू ब्रॅकेट 1 इंटू 1 इज 1 मायनस 0 मायनस जे कॅप इंटू ब्रॅकेट -1 इंटू 1 इज -1 वजा 0 प्लस के कॅप इंटू ब्रॅकेट -1 इंटू 0 इज 0 मायनस साइन दे +1 होईल. अरे बघ ना, -1 इंटू 1 -1, हे मायनस सोबत झाला +1. ऍग्री? चला स्क्रीनशॉट घ्या, मी ते डायग्राम पुसतो एकदा. ओके बेटा, ठीक. ही डायग्राम पुसतो, वरची ठेवतो. कन्सेप्ट वाली झाली. चला डायग्राम ते आहे. ओके एव्हरीथिंग. एपी ठीक आहे बेटा. सो कॅन आय राईट एपी विल बी आर मायनस ए. माझ्याकडे ए आहे, एपी काढून घेऊ ना, तो पण लागणार ना आपल्याला. एपी वेक्टर इज बघ ना, ए एनी जनरल पॉइंट पी आर मायनस ए. मग डायग्राम मध्ये दाखवलं होतं मी, आर मायनस ए. ओके, आर काय असतं बेटा? एक्स आय कॅप प्लस वाय जी कॅप प्लस झेड के कॅप. येस ऑर नो? आर काय असतो? एक्स आय कॅप प्लस वाय जे कॅप प्लस झेड के कॅप वजा ए ला वजा करा म्हणजेच आय कॅपला वजा करा. सो कॅन आय राईट एक्स -1 आय कॅप. अरे बघ ना, इथं फक्त आय कॅपच आहे ना हा, तर एक्स आय कॅप मायनस आय कॅप. आय कॅप कॉमन आला, कंसात करायला एक्स -1. सो एक्स -1 आय कॅप प्लस वाय जे कॅप ऑल राईट प्लस झेड के कॅप. आता बघ ना, माझ्याकडे एपी पण आहे, एबी क्रॉस एसी पण आहे. कुठे गेला हा? अच्छा, मी तो पुढे सोडवलाच नाही का? व्हेरी सॉरी, आय मस्ट राईट ना बेटा. चला इथं लिहितो पुढे इज इक्वल टू 1 - 0 इज 1 म्हणजेच आय कॅप. ओके, -1 -0 सो मायनस ऑफ मायनस प्लस जे कॅप आणि लास्ट 0 + 1 इज 1 सो +1 के कॅप म्हणजेच प्लस के कॅप. क्लिअर आहे बेटा? सो माझ्याकडे एबी क्रॉस एसी पण आहे, माझ्याकडे एपी पण आहे. सो दोघांचा डॉट. ओके, सो याला आपण 1 म्हणू, ठीक आहे ना. याला आपण 2 म्हणू आणि याला आपण 3 म्हणू. सो फ्रॉम 1 2 अँड 3. 1 तर फॉर्म्युला आहे आपला आणि 2 आणि 3 हे दोन व्हॅल्यू टाकून दे ना. एपी, सो एपी हा आहे, त्याचा डॉट प्रोडक्ट विथ दिस डायरेक्ट करू आपण आता. सो बच्चा एक्स -1 इंटू 1 विल बी एक्स -1. ओके, जे चा गुणाकार y इंटू 1 इज y, के चा गुणाकार z इंटू 1 इज z.
बेटा कळतंय का? मी थोडं डायरेक्टली केलं. इज इक्वल टू 0. म्हणजेच बेटा x प्लस y प्लस z बरं का? -1 ला पुढे पाठ 1. ओके. -1 ठेवलं दिस वे आय हॅव रिप्रेझेंटेड. सो बच्चा अच्छा दे वर सेइंग फाइंड वेक्टर इक्वेशन ऑफ द प्लेन. बेटा मी काय काढलं? कार्टेशियन. अच्छा. ते बोलले ते वेक्टर इक्वेशन काढा. सो नो इश्यू ना बेटा. काय कर? r मायनस ए त्याला वेक्टर मध्येच रिप्रेझेंट कर. आता बरं आता समजा माझ्याकडे कार्टेशियन आहे. मला कार्टेशियन वरनं वेक्टर करायचं असेल तर काय करेल बेटा मी? r डॉट n इज a डॉट n. आर यू अंडरस्टँडिंग? सो बेटा आय हॅव रिप्रेझेंटेड इट इन द कार्टेशियन फॉर्म. ऑल राईट. याला वेक्टर लिहायचं असेल दिस इम्प्लाइज r वेक्टर डॉट काय येतील त्याचे dr 1 1 1. सो dc मला वेक्टर करायचं ना फक्त r डॉट. सो i कॅप प्लस जे कॅप प्लस के कॅप. अरे बेटा मी काय करतोय? हे बघ ना. हे 1 1 1 येतील का नाही? डायरेक्शन रेशोज. सो r डॉट n इज a डॉट n. बरोबर? विच इज इक्वल टू a डॉट n करशील तर a वेक्टर हा आहे 1. आन्सर इज 1 ओनली. अरे सॉर नो. अरे आर यू अंडरस्टँडिंग? याच्यासोबत डॉट घेशील तर 1 into 1 विल बी 1 ओनली ना. सो दिस इज द वेक्टर फॉर्म. दिस इज द कार्टेशियन फॉर्म. व्हेरी बेसिक सम. ओके बेटा. घ्या स्क्रीनशॉट.